खुर्चीला उभी राहण्यासाठी चार पायांची गरज असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। पण कल्पना करा की खुर्ची फक्त एका पायावरच उभी असेल तर। हाच चमत्कार वर्षानुवर्षे या मंदिरात घडत आहे। या मंदिराच्या अद्भुत रचनेने आणि त्याच्या गूढतेने भौतिकशास्त्राचे सर्व नियम हादरले आहेत। असे म्हटले जाते की हे मंदिर कलचुरी घराण्याने 6व्या शतकात बांधले होते, परंतु किल्ल्याच्या लेण्या 11व्या शतकात सापडल्या। तेव्हापासून या गुहेचे गूढ तसेच आहे। आम्ही बोलत आहोत महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये असलेल्या केदारेश्वर गुहेच्या मंदिराबद्दल, ज्याचे अलौकिक सौंदर्य तसेच त्याचे गूढ वर्षानुवर्षे लोकांना आकर्षित करत आहे। हे मंदिर दगडापासून कोरलेले असून भगवान शंकराला त्याच्या लिंग अवताराला समर्पित आहे। असे मानले जाते की भगवान शंकराने स्वतः या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली होती। हे मंदिर किल्ल्याच्या आत 4671 फूट उंचीवर बांधले गेलेले आहे। मंदिरात पोहोचल्यावर गुहेची भव्यता पाहता येते आणि गुंतागुंतीचे कोरीव काम आणि वास्तुकला पाहता येते। मंदिराची गुहा म्हणजे एक उत्कृष्ट कलाकृती आहे जी प्राचीन भारताच्या स्थापत्य क्षमतेचे प्रदर्शन करते। मंदिराच्या गुहेत प्राचीन शिलालेखही पाहावयास मिळतात, जे त्यावेळच्या इतिहासाची आणि संस्कृतीची झलक देतात। मंदिराजवळ 3 लेणी असून उजव्या गुहेत थंड पाण्याच्या मधोमध 5 फुटाचे शिवलिंग विराजमान आहे। केदारेश्वर मंदिराच्या 4 खांबांपैकी एकच खांब जमिनीला जोडलेला आहे। असे मानले जाते की मंदिराचे हे 4 खांब 4 युगांचे दर्शन घडवतात। हिंदू विश्वशास्त्रानुसार प्रत्येक स्तंभ सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग या 4 युगांचे प्रतिनिधित्व करतो। यातील एका खांबावर गुहा आज उभी आहे, कारण त्यातील 3 खांब पडले आहेत। शेवटचा खांब तुटला की कलियुग संपणार असे मानले जाते। याशिवाय बदलत्या काळानुसार हे खांब आपली उंची बदलत राहतात अशीही मान्यता आहे। जसजसे प्रत्येक वैश्विक युग वाढत जाते, त्याचबरोबर उन्हाळ्यात शिवलिंगाभोवतीच्या पाण्याचे तापमानही बदलते। उन्हाळ्यात जिथे हे पाणी बर्फाळ थंड असते, तिथे हिवाळ्यात त्याचे रूपांतर कोमट पाण्यात होते। डोंगराच्या मधोमध बांधलेल्या या मंदिरात जाण्यासाठी डोंगर चढून वर जावं लागतं। यालाच ट्रेकिंग म्हणतात, ज्यामुळे तुमच्या अनुभवात एक नव्या अनुभवाची भर सुद्धा पडते। हरिश्चंद्रगड येथील श्री केदारेश्वर गुहा मंदिर हे केवळ एक महत्त्वाचे धार्मिक स्थळच नाही, तर एक ऐतिहासिक स्मारक देखील आहे। ही गुहा भारतातील महाराष्ट्रातील एक उत्तम प्रेक्षणीय स्थळ आहे। तसेच इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम असलेले हे एक अनोखे ठिकाण आहे। जय शंभू महादेव।